पाहुयात पुढचा रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे इलेक्टोरल बॉन्डची माहिती वेबसाईटवरती प्रकाशित झाली आहे। मात्र असं असलं तरी कोणत्या देणगीदाराने कोणत्या पक्षाला किती निधी दिलाय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। राजकीय पक्षांना दिलेल्या कोट्यवधींच्या देणग्यांची माहिती समोर आली असली तरी या सगळ्याचा मूळ हेतू जो आहे तो अद्यापही सफल झालेला दिसत नाहीये। आणि यामध्ये सुद्धा विशेष म्हणजे टाटा, अदानी आणि अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतींनी राजकीय पक्षांना नेमक्या किती देणग्या दिल्यात याबद्दलची कुठलीच माहिती समोर आली नाहीये। इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, मात्र मूळ हेतूच दुर्लक्षित। सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं पालन, मात्र संभ्रम कायम। बॉन्ड खरेदीदार आणि पक्षांच्या निधींचे दोन स्वतंत्र तपशील। कोणत्या देणगीदाराने कोणत्या पक्षाला निधी दिला हे अस्पष्टच। अदानी, अंबानी आणि टाटांच्या देणगीदारांत उल्लेखच नाही। राजकीय पक्षांना देणगी देण्याच्या इलेक्टोरल बॉन्डची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अखेर टाकण्यात आली। सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी दिलेल्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं ही माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे आणि निवडणूक आयोगानं ती सार्वजनिक देखील केली। यातून राजकीय पक्षांना हजारो कोटींची देणगी देणाऱ्या कंपन्यांची नावं समोर आली आहेत। या यादीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, ऑनलाईन जुगार, सरकारी ठेकेदार, अन्य कंपन्यांचा देखील समावेश असल्याचं समोर आलंय। फ्युचर गेमिंग 1368 कोटी, मेघा इंजिनिअरिंग 966 कोटी, क्विक सप्लाय चेन 410 कोटी, वेदांत लिमिटेड 400 कोटी, हल्दिया एनर्जी 377 कोटी, भारती समूह 247 कोटी, एसएल मायनिंग 224 कोटी, वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन 220 कोटी, केवेंटर फूड पार्क इन्फ्रा 194 कोटी आणि मदनलाल लिमिटेड 185 कोटी। ही यादी जरी समोर आली असली तरी कोणत्या पक्षाला कोणत्या कंपनीनं किती निधी दिलाय हे मात्र अस्पष्ट राहिलंय। एसबीआयनं 12 मार्चला एका पेनड्राईव्ह मध्ये 2 पासवर्ड प्रोटेक्टर PDF फाईल्स निवडणूक आयोगाला दिल्या। ज्यांनी इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले त्यांची माहिती एका फाईलमध्ये आहे, तर बॉन्ड्स वठवणाऱ्या राजकीय पक्षांचा तपशील दुसऱ्या फाईलमध्ये। बॉन्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तींची आणि कंपन्यांची नावं उघड, मात्र बॉन्ड खरेदी करणाऱ्यांनी कोणत्या पक्षाला निधी दिला हे अस्पष्टच राहिलं। बॉन्ड खरेदी करणाऱ्या आणि कॅश करणाऱ्या व्यक्तीचा एकत्र डेटा येण्याची गरज। अदानी, अंबानी आणि टाटांसारख्या उद्योग समूहांची नावं नसल्यानं संभ्रम। हे बॉन्ड्स खरेदी करणाऱ्या 1300 कंपन्यांची नावं या निमित्तानं समोर आलेली आहेत। यातील 6000 कोटी रुपये भाजपच्या खात्यात गेल्याचा आरोप विरोधक करतायत। ज्यांना सरकारमध्ये प्रकल्प मिळाले ते अडचणीत होते अशा कंपन्यांनी हे बॉन्ड खरेदी केल्याचं सांगत हा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय। इलेक्टोरल बॉन्ड्स का जो कॉन्सेप्ट है वो नरेंद्र मोदी जी ने डेवलप किया और उसको इम्प्लीमेंट किया। और कुछ ही दिन पहले इलेक्टोरल बॉन्ड की सच्चाई देश को दिखी है। बेसिकली जो नरेंद्र मोदी जी ने इलेक्टोरल बॉन्ड का कॉन्सेप्ट रखा है वो दुनिया का सबसे बड़ा एक्सटॉर्शन रैकेट है। मैं फिर से कह देता हूं, दुनिया का सबसे बड़ा नेशनल लेवल का एक्सटॉर्शन रैकेट है। सबसे ज्यादा इलेक्टोरल बॉन्ड्स ये जो गेमिंग और गैम्बलिंग कंपनी ने परचेस किए हैं और ये बॉन्ड्स किसको दिए है सबको मालूम है। फिर भी छत्तीसगढ़ में जब चुनाव हो रहा था तो वहाँ के मुख्यमंत्री भूपेश बघेल के ऊपर इसी मामले में रेड हो गई थी। यही गेमिंग एप्स, गेमिंग कंपनी, गैम्बलिंग कंपनी 13,000 करोड़ के इलेक्टोरल बॉन्ड्स खरीदते हैं और वो इस देश की सत्ताधारी पार्टी के खाते में वो पैसा जाता है। भारत का सबसे बड़ा स्कैम ये इलेक्टोरल बॉन्ड्स ही है और हम लगातार ये बोल रहे थे।
अगर कोर्ट नहीं रहता तो दुनिया को पता ही नहीं चलता ये क्या है। ये तो आप सभी भारतीय सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय का अभिनंदन कीजिए, आभार कि कम से कम आपको पता चला कि पैसा आता कहां से है। इनकम टैक्स ने पूरे कांग्रेस के सब अकाउंट बंद कर दिए। सभी बड़ी पार्टियों को पैसा देने से इंडस्ट्रियल हाउसेस कतरा रहे हैं कि छोड़ दो यार, मत मांगो, आगे जाके तकलीफ होगी। ईडीचा दबाव टाकून सत्ताधाऱ्यांनी अनेक कंपन्यांना इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचा आरोप विरोधक करतायत। या ना तो सीबीआई इन्वेस्टिगेट करेगी, ना ईडी इन्वेस्टिगेट करेगी, तो अब जिम्मेदारी कोर्ट पे है। कोर्ट क्या करती है? कोर्ट को एक जैसे 2G में एक SIT बनानी चाहिए और खुद नियुक्ति करनी चाहिए लोगों की उस SIT में। वो इंडिपेंडेंट लोग होने चाहिए। कंपनियों के ऊपर ये ईडी के रेड्स हुए या उनके ऊपर जो ईडी के स्कैनर में हैं या इनकम टैक्स के रेड्स हुए हैं, वो कुछ दिन बाद वो इलेक्ट्रल बॉन्ड खरीदते हैं। और साफ है कि वो रेड और ये बॉन्ड्स के खरीदने के बीच में संबंध है। अब सुप्रीम कोर्ट ने SBI से कहा कि वो नंबर भी आप दीजिए हर बॉन्ड का, तब पता चलेगा कौन खरीदा कौन सा नंबर का बॉन्ड और कौन सी पॉलिटिकल पार्टी उस नंबर की बॉन्ड को रिडीम किया या ने उस वहाँ से पैसे लिए, तब पूरा का पूरा स्पष्ट हो जाएगा। कांग्रेस आज हताश और निराश है। कांग्रेस खत्म होने के कगार पे है, लेकिन उसे भारतीय जनता पार्टी के खिलाफ इस तरह की अनर्गल बातें करना उसके नेचर में शामिल हो गया है। कैसे भ्रष्टाचारी हो गई, कोई कांग्रेस से पूछे। आपके भ्रष्टाचार तो जग जाहिर हैं। सारा कुछ सुप्रीम कोर्ट के अंदर मामला है, आने दीजिए, फिर चर्चा करेंगे ना। फिर कौन कितना काला है ये भी सामने आ जाएगा। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करताना यात काही दडवण्यात आलंय का अशी शंका देखील आता उपस्थित करण्यात येते। यावरून सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी SBIला नोटीस बजावलेली आहे। यामध्ये सुप्रीम कोर्टाने काही आक्षेप घेतलेत। इलेक्टोरल बॉन्ड्सची खरेदीची तारीख, खरेदीदाराचे नाव, श्रेणी यासह संपूर्ण तपशील देण्यात आलेला नाही। इलेक्टोरल बॉन्ड्सचे युनिक अल्फा न्यूमेरिक नंबर्स उघड केलेले नाहीत। किती बॉन्ड्स विकले गेले, कुणी खरेदी केले याचा डेटा जुळवावा लागेल अशी SBIची भूमिका आहे। या प्रक्रियेचे ऑडिटिंग केलेलं नाही हे मान्य करणं अवघड आहे। बॉन्ड खरेदी करणाऱ्यांच्या यादीत शेल कंपन्या असण्याची गरज, SBI कडून याचा संकलित डेटा गोळा करण्याची गरज। यासाठी न्यायालयाने SBI कडून 18 मार्च पर्यंत उत्तर मागितलंय। यावेळी निवडणूक आयोगानं गोपनीयतेसाठी कोर्टाकडे दिलेली सर्व कागदपत्र परत करण्याची मागणी केली आहे। आता यातील संभ्रम दूर करण्यासाठी SBIनं दिलेल्या दोन्ही डेटांची जुळवाजुळव करावी लागेल। यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो। SBI काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय। तसंच सत्ताधाऱ्यांचं हे प्रकरण पुढे ढकलण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप होतोय। तोपर्यंत लोकसभा निवडणुका होऊन गेलेल्या असतील आणि हा मुद्दा देखील मागे पडला असण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।